नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजची रेसिपी ही माझ्या आजीने नाही का शेतात कामावर येणाऱ्या एका कुणबी समाजातल्या बाईकडून शिकून घेतली होती. तर तीच आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. अगदी गावठी चव हवी असेल ना, तर काही टिप्सही तुम्हाला सांगते. तर त्यासाठी लगेच आपण नाही का रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे लोखंडी तवा घेतला आहे, कारण आधीचे लोकं ना लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी भांड्यांचाच अधिक वापर करायचे. तर इथे आपण एक कांदा चिरून घातला आहे आणि थोडंसं तेल घालून कांदा थोडा लाल करून घेतला. त्यानंतर 1 इंच आलं, 4-5 लसूण पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि आणि कढीपत्त्याची एक दांडी घेतली. त्यातून 4-5 पानं घालायची आणि भाजून घ्यायची. तर इथं नुसत्या हिरव्या मिरचीचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. कारण हे हिरव्या मिरचीतच बनवलं जातं, पण मी लाल मिरचीचाही वापर करणार आहे. त्यासाठी हिरव्या मिरच्या 2-3च घेतल्या. त्यानंतर 2 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कूट घेतला आहे. 1 मोठा चमचा तीळ, 1 छोटा चमचा खसखस घेतली आहे आणि 5-6 काळी मिरीचे दाणे, 2 लवंगा, 1 दालचिनीचा छोटा तुकडा आणि अर्धा छोटा चमचा जिरं घेतलं आहे आणि हे आपण अशा रंगावर भाजून घ्यायचं आहे. तुम्ही आता बघू शकता असा थोडासा हलकासा तपकिरी रंग आला आहे. अशा रंगावर भाजून झालं की त्याच्यानंतर आपण त्याच्यात 1 मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि तीसुद्धा मसाल्यासोबतच भाजून घ्यायची आहे. आता याला अगदी गावठी गावरान चव हवी असेल ना तुम्हाला, तर हे पाट्या वरवंट्यावर तुम्हाला वाटायचं आहे. पण आता माझ्याकडे पाटा नाही आहे, तर मी आता मिक्सरमध्येच हे वाटून घेणार आहे. तर तुम्हाला अस्सल चव पाहिजे तर तुम्ही पाट्यावरच ते मसाला वाटायचा आहे. आता तवा गरमच आहे आपला, तर त्याच्यावर आपण इथे पावशेर पावटा घेतला आहे, धुवून घेतला आहे आणि तो आपण आता नाही का हलके थोडेसे डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पावटा आता बाजारात भरपूर आला आहे आणि हिवाळ्यात ना त्याची खाण्याची मजा खूप चांगली असते. तर ती मावशी नाही का जी आमच्या शेतावर कामाला यायची, ती मावशीनं असं शेतात सगळ्याजणी जेवायला बसल्या ना, की त्यांच्या डब्यात ही भाजी बऱ्याच वेळेस असायची ना, तर ती एवढी चविष्ट लागायची ना, म्हणून आजीने ना त्यांच्याकडून ती शिकूनच घेतली आणि घरी आजीसुद्धा बनवायची आणि सगळ्यांना ती आवडली होती. तर तीच मी तुम्हाला करून दाखवते आज. तर आपण जो पावटा भाजून घेतला ना, त्यातला 1-2 चमचे पावटा मी मिक्सरच्या भांड्यात घातला आहे आणि त्याच्यासोबत आपण नाही का थोडीशी कोथिंबीर पण घालायची आणि थोडीशी त्याची नाही का पाणी न घालता अशी भरड करून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर, अगदी खूप पेस्ट पण नाही करायची, थोडीशी जाडसर अशी भरड ठेवायची आहे त्याची आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आता मसाला गार झाला आहे आपला, तर तो सुद्धा आपण वाटून घ्यायचा आहे. तर मसाला ना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये लाल मिरचीचा अजिबात वापर करायचा नसेल ना, तर फक्त हिरवी मिरची वापरा. हिरव्या मिरचीने एवढी भन्नाट चव येते ना, पण माझी मुलं हिरव्या मिरचीचं वाटणातलं खात नाही, म्हणून मी लाल मिरची वापरणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगितलं. आता कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरं घालायचं आहे. मोहरी, जिरं छान फुलू द्यायचं आणि राहिलेला जो कढीपत्ता आहे आपला 5-6 पानं, ते सुद्धा त्याच्यात घालायचं आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता हे ना तुम्ही पितळीच्या कढाईमध्ये सुद्धा बनवू शकता, खूप छान बनतं ते. तर आता आपण इथे 1 कांदा बारीक चिरून घातला आहे आणि तो थोडासा नाही का गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर 1 छोटा चमचा हळद घालायची आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. आता बऱ्याच वेळेस ना पदार्थ तोच असतो, पण काय होतं ना, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ना त्याच्या चवीत थोडाफार फरक पडतच असतो. तर आता इथे मी जे आपण वाटण तयार केलं ना, तर त्यातलं मी 2 चमचेच वाटण इथे वापरलं आहे, कारण इथं भाजी 2 जणांपुरतीच मी बनवते आहे. बाकीचं राहिलेलं वाटण तुम्ही कोणत्याही मसाला भाजीमध्ये वापरू शकता किंवा 4 जणांसाठी बनवत असाल ना, तर तेवढं वाटण पूर्ण लागेल तुम्हाला. तर अर्धा मोठा चमचा ही लाल तिखट घातली आहे, अर्धा मोठा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा मोठा चमचा आपण धणे पावडर आणि 1 छोटा चमचा मी इथं मटण मसाला घातला आहे. तर याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा नाही का मसाले भाजताना त्याच्यामध्ये धणे आणि गरम मसाले तुम्ही भाजून घेतले ना, तर ते सुद्धा वाटण तयार होऊन जातं. म्हणजे म्हणजे वरून आपल्याला कोणतेही गरम मसाला पावडर घालावी लागणार नाही. आता वाटून घेतलेला पावटा आणि भाजून घेतलेला पावटा दोन्ही त्याच्यामध्ये घालायचं आणि गरम पाण्याचा वापर करायचा. तर गरम पाणी इथे मी घातलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर भाजी केवढी आपल्याला पातळ करायची आहे, तेवढं आपल्याला त्याच्यात गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर ही भाजी ना शक्यतो पातळच बनवली जाते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर नाही का चुरून अशी खाल्ली जाते. पण मी इथं ना थोडीशी घट्ट बनवली आहे, कारण भाजी मला थोडी डब्यालासुद्धा द्यायची होती, तर त्याप्रमाणे मी बनवली आहे थोडीशी. तर आता भाजीत चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकून 5-1 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. आता भाजी आपली तयार आहे, मस्त शिजली आहे आणि थोडीशी अजून ती घट्ट झाली आहे शिजल्यावर. कारण पावटा आधीच आपला शिजलेलाच होता, कारण आपण तो भाजून घेतला होता.
तर त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घातली आणि गरम गरम असं हे पावट्याचं खळबट, याला खळबट म्हटलं जातं. तर आजचं पावट्याचं खळबट तुम्हाला आवडलं असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे खळबट खाण्यासाठी नाही का, तुम्हाला जर बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खायचं आहे तर थोडंसं पातळ बनवायचं आणि गरम गरम खळबट असं चुरून घ्यायचं, बाजरीची भाकर आणि त्याच्यावर ओतून खायचं. किंवा काय करायचं, पांढऱ्या भाताबरोबर थोडीशी अशी घट्ट भाजी बनवली ना, जशी मी आज बनवली आहे तशी बनवून तुम्ही नुसत्या भात्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. एवढी भन्नाट लागते ना, खूप छान झाली आहे. म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, एवढी छान त्याची चव आली आहे. आणि जुनं ते सोनंच असतं. आज या रेसिपीवरनं कळालं. तर तुम्हालाही आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.